कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. सो सकाळचे 5 वाजलेले नाही 5:15 वाजलेले आहे आणि माझी अंघोळ झालेली आहे, पूजा झालेली आहे आणि अजून दाखवते मी काय केलेलं आहे. सो मी आप्पे केलेले आहे इथे नाश्त्यासाठी. इथे आप्पे केलेले आहे, दूध ठेवते आता गरम आणि चटणी पण केलेली आहे, ज्याला थोडासा तडका द्यायचा आणि थोडीशी पडली पण आहे. ठीक आहे, मी करते साफ त्याला. सो तर सांगायचा मुद्दा हा की तुम्हाला माझे केस थोडेसे इग्नोर करावं लागेल. ओले आहे तर ते वेगळेच दिसत आहे. सो सांगायचा मुद्दा हा की आम्ही चाललेलो आहे 3 दिवसासाठी कुठेतरी फिरायला. असं कुठे चाललेलं आहे ते मी लवकरच सांगते की सांगून देते. सो आम्ही जातो आहे श्रीवर्धनला. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर असं ठिकाणी जातो आहे फिरायला. सो मुलं खूप एक्सायटेड आहे. आमचे काही फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही जातो आहे. सो मी म्हटलं की खूप दिवसाचा मी ब्लॉग नाहीच केले, तर आज तर ब्लॉग करणं बनते. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मी अजून खूप काही केलं आहे. चिवडा केलेला आहे, केक केलेला आहे मुलांसाठी कणकीचा आणि पिनखजूर टाकून. आणि काय केलेलं आहे, नाचणीचे मुरमुरे घेतलेले आहे, असं सगळं घेतलेलं आहे ट्रॅव्हलिंगसाठी. सो चला आता मग करूया आजचा ब्लॉग स्टार्ट. मी तुम्हाला दाखवते तयार होऊन की मी कशी दिसते. मला सांगा माझा ड्रेस कसा दिसतो. इथे झालेला आहे आमचा प्रवास सुरू गणपतीचं नाव घेऊन. आणि बघा आत्ता पण 6:30 वाजलेले आहे, पण रात्रच आहे आणि तिकडच्या साईडनी आमचे फ्रेंड्स पण निघालेले आहेत. आणि बघा दिवस झालेला आहे आणि हा माझा लुक आहे. मला सांगा मी कशी दिसते आहे. आणि इथे 9 वाजलेले आहे आणि इथे आम्ही फ्रेंड्स भेटलेलो आहे की थोडासा चाय नाश्ता करू, थोडंसं पाय रिलॅक्स करू, सकाळची ऊन घेऊ. आणि हे बघा इथे मस्ती करणारे सगळे एकत्र भेटले आहेत. दोन मिनिटात खा, टाइमपास नको करू. तुला खेळायचं असेल तर त्यांच्यासोबत. ती बोलते दीदी तर बोलताच येते त्याला काय नाही बोलता येत, सगळंच बोलता येते. माझे नाव काय? ट्विंकल बोल. ट्विंकल तू बोलतो ना, ट्विंकल दीदी बोलतो तो. हा घरी बोलतो ट्विंकल दीदी. सो आता आम्ही आलेलो आहे, सगळे नाश्ता करत आहे इथे. सो खूप मजा येते आम्हाला. हे त्याला चालणार आहे थोडंसं. बघ दुरून दे बेटा. चला आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि इथे कबीर आता 2 तासासाठी झोपले आणि मी मस्तपैकी आपली ट्रॅव्हलिंग एन्जॉय करते आहे. आणि बघता बघता आमचं डेस्टिनेशन आलेलं आहे. आणि ही बघा बाग किती सुंदर आहे. आम्ही मोस्टली असंच बुक करतो आमची रूम की जिथे अशी बाग राहील. कोकणमध्ये येऊन जर हे बाग नाही राहिली तर काही मजाच नाही. खूप सुंदर वाटते अशा ठिकाणी, अशा नेचरमध्ये राहायला. आणि ह्या आमच्या 3 रूम आहे, प्रत्येकाची एक. सो इथे बघा या साईडला पण बाग आहे, खूप मोठी बाग आहे. आणि इथे बघा मुलांची मस्ती सुरू आहे आणि सगळे सामान काढत आहे ते. आणि आता आम्ही जातो आहे थोडं फ्रेश होऊन नाश्ता करायला, जेवण करायला. तर मी इथे फ्रेश झालेली आहे आणि इथे जेवण करायसाठी आता आम्ही निघत आहोत. थोड्या वेळ आराम केला आणि चला तर मग आता जाऊ आम्ही नाश्ता करायला. आणि हा माझा ड्रेस आहे, मला नक्की सांगाल तुम्हाला कसा वाटला माझा हा ड्रेस. चला तर मग ना आपण तिघी पण नाही, व्हिडिओ होत आहे. आता दोघी आलो. तर जर तुम्ही कोकणामध्ये येणार असाल ना, स्पेशली श्रीवर्धन, दिवेघर, तर तुम्ही कोणत्या रेस्टॉरंटमध्ये ना जेवायला नका जाऊ. इथे ना हे असं घर असतात, तर इथे जवळजवळ खूपशा घरी ते आपले खानावळ चालवतात आणि अप्रतिम जेवण असते, अस्सल कोकणीच जेवण असते. जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असणार तर नॉनव्हेज पण अप्रतिम मिळतं इथे.
आम्ही व्हेज आहो. सो अर्धे फ्रेंड्स नॉनव्हेज खातात आणि आम्ही व्हेज आहो. स्पेशली तर व्हेज थाली पण खूप छान मिळते इथे. आता आम्ही जेवण केल्यानंतर थोडासा आराम करू आणि मग बीचला जाऊया. जेवण आलं. इथे गेलं का आपण? असंच सहज केलं. कारण नाही मी जातो आहे समुद्राकडे. सो ही माझी मैत्रीण आहे सीमा. हॅलो. आणि तिकडे पण एक मैत्रीण आहे, ती आहे मीनाक्षी. सो आता आम्ही पण तुम्हाला दाखवतो समुद्र. खूप मजा येते आहे आम्हाला. सकाळपासून संध्याकाळ झालेली आहे. सो बघूया आता किती मजा करतो आम्ही समुद्रामध्ये. आणि आज कबीरचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे समुद्रावरचा. सो बघूया त्याला किती मजा येते. सो हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. चला तर मग. कबीर ए कबीर शार्क कबीर येऊ. दिसलं का तुला बीच कबीर? कुठे बीच? दिसला? फर्स्ट टाइम बघतोय बीच तिथून उतरायचं कुठं आहे कुठला? ए सनसेट पण मिळेल ना आपल्याला बघायला. बघ कबीर काय आहे हे? व्हॉट इज दिस? बीच. यस. हे खूप जास्त मला हे वाटत आहे समुद्र यावेळेस. उफान अहोती भरती सुरू आहे का? नाही या टाइमला खूप कबीर मम्मा कुठे? तू कुठे? मम्मा कुठे? इकडे नाही. हा समुद्राचा आवाज ऐकत आहात तुम्ही? हा विशाल काय समुद्र पाहून मला इतकं असं भारावल्यासारखं वाटते आहे ना. मला खूप भीती वाटते पण पाण्याची. आणि ह्या ज्या दोन माझ्या मैत्रिणी आहेत ना, ह्या मला खूप जबरदस्तीने पाण्यात नेतात. मला खूप भीती वाटते. आता माहिती आहे आज पण ह्या अशाच करतील. आम्ही 3 वर्ष अगोदर आलेलो तेव्हा पण यांनी असंच केलेलं. खूप जास्त खोल पाण्यात मला नेलं होतं, टोंगळ्या भराच्या पण थोडं जास्तच. आणि ते खूप भयंकर आहे माझ्यासाठी. खूप भीती वाटते मला, पण मी खूप एन्जॉय केलं होतं. सो आज पण ह्या समुद्राकडे पाहून मला तेवढीच भीती वाटत आहे. सो बघूया आजचा एक्सपिरियन्स कसा. इथे आम्ही ना रील्स शूट करते आहो. सो बघा मी खूप एन्जॉय केलेलं आहे. फोटोज मी टाकेल आहे, ते नक्की बघाल तुम्ही. आणि खूप एन्जॉय केलं मी यावेळेस. सो आता सनसेट होत आहे तर मी सनसेटचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते. कॅमेरामध्ये तेवढं फारसं चांगलं कॅप्चर नाही होत आहे, पण असं रिअलमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आहे दुसरा दिवस श्रीवर्धनमध्ये. आणि चला तर मग आता आज आम्ही करूया फोटो सेशन. आणि मी असं वेअर केलेलं आहे. हा आहे माझा ड्रेस. पूर्ण तर इथे दिसणार नाही. सो हा आहे माझा ड्रेस. आणि मला हा ड्रेस खूप आवडला. तुम्हाला पण कसा वाटला हा ड्रेस मला नक्की सांगाल. सो चला तर मग आपण काढूया फोटोज. स्माइल तर कर. घाबरत दिसत आहे तू. घाबरत. ठीक आहे असंच करते. हां ठीक आहे. इथे मी रील्ससाठी शूट करते आहे. आणि दुसरीकडे यांचे फोटो सेशन सुरू आहे. आता मी पण थोडेसे फोटो काढते आणि या सगळ्यांचे पण थोडे फोटोज काढते. हाय श्वेता. प्रियांशी काढा.
नाही नाही थांब प्रियांका, त्याच्याला बोलव. हा काढत असेल. दिसतो कॅमेराची क्लॅरिटी चांगली आहे तुझ्या. छान आहे, एकदम क्लीन दिसतो कॅमेरा. नवीन आहे. दादा मग मी ते edit करत राहते. मी असं करू का? दादा बघा हा edit आहे. चांगलं आहे. हे दादा तू edit कर. कारण मला कळणार नाही. स्टार्ट इथे रील्स शूट करतो आहे आम्ही स्लो मोशनची. सो ही रील तुम्ही बघा कशी वाटली तुम्हाला. झालेला आहे दुसरा दिवस सुरू आणि आता आम्ही जातो आहे श्रीवर्धनमधनं दिवेघरला. सो आम्ही आता नाश्ता करू पोह्यांचा आणि मग निघूया दिवेघर नाही, कुठे जातोय आपण? हां, हरिहरेश्वरला जातोय आम्ही. सो चला तर मग हा व्लॉग मी आजच एंड करते इथेच. दुसरा व्लॉग तुम्ही दुसऱ्या दिवशी बघा आणि मी करते इथेच एंड. आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडलेला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरा जो व्लॉग येईल तो हरिहरेश्वर आणि दिवेघरचा मिळेल तुम्हाला. सो चला तर मग बाय. नाही, ती फक्त एक बॅग आहे. बापरे, इथं बॅग आज खूप जड झाली. इकडे हो, हे पप्पाला देशील मागे ठेवायला, कारण काहीच नाही आहे त्यामध्ये. सो ही होती आमची रूम खाली झाली.